2 वर्षे मी सरपंच म्हणून काम करतोय नेरलीमध्ये. मला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे नाव काय घेणार नाही, खरं हे सगळ्यांना इथं माहिती आहे. बसलेल्या नेरली गावची फक्त माणसं आहे ती. हे आम्ही कुठं 200 रुपये देऊन जेवण देऊन भरून आणलेल्या गाडीतली माणसं नाही आहेत. ही माझ्या नेरलीतल्या माता भगिनी आहेत सगळ्या. आमचं जे काम आहे आणि मी जे 2 वर्षात काम केले ते मी काँग्रेसमध्ये होतो, खरं त्यांनी मला 1 रुपयाचं काम माझ्या नेरली गावासाठी दिलं नाही, हे मी स्पष्टपणे सांगतोय. आणि त्यांनी मला कधीही असं उभ्या स्टेजवर मला बोलवून विचारायचं आम्ही हे केलं तर मी आज सांगणार आहे. मी जे सांगणार आहे ते काम आम्हीच केलंय. आणि त्यांनी फक्त आम्हाला आणि माझ्याकडे जे कॉप्या आहेत, ठरावच्या कॉप्या आहेत, काम केलेले सगळे फोटो आहेत, सगळे जागे जे काय मॅडम मागतील ते सगळं माझ्याजवळ आहे म्हणून मी बोलतोय. वहिनी, पहिला धनगर समाजाच्या वर 1 नंबर वार्डामध्ये नाना धनगर घर ते निखिल आनंदराव पाटील ग्रामपंचायतचे उपसरपंच रस्ता काँग्रेसचे आहेत. तरी पण मी तिथं आमचे 10 लाख रुपयाचं आम्ही तिथं काम पूर्ण केले काँक्रिटीकरण करून. संजय मंडलिक साहेबांचा फंड घेतला होता, ते आपले महायुतीचेच आहेत. आणि त्याचं ती नागरी सुविधामधनं केलेला आहे वहिनी. सैनिक ग्रुप गल्ली रस्ता काँक्रिटीकरण परवाच पूर्ण केले, 7 लाख रुपयाचं काम होतं. हाय ना, केले काय? केले ना. आमच्या मोजे नेरलीकडील बिरदेव मंदिर शिवशुभीकरण करण्यासाठी 50 लाख रुपये साहेबांनी आम्हाला दिले वहिनी पर्यटन मधून. सध्या काम चालू आहे. हाय काय? हा. गावातील दोन्ही स्मशानभूमीला 10 लाख रुपये फंड दिलाय, मंजूर आहे. आपल्याला आचारसंहिता झाल्यानंतर काम चालू करायचं आहे. काम परत जात नाही. ठराव वगैरे सगळे ओके आहेत. फक्त कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितले की कोण क्युरी काढाय नको आणि आपण मतदान झालं 21 तारखेला 22 तारखेला काम चालू करू म्हणून. त्यांना आम्ही सांगितलं ठीक आहे 22 तारखेला करा, म्हणजे काम चालू आहे. दुसरा आहे प्राथमिक शाळेसाठी 2 खोल्या ठराव गेले, पूर्ण काम होणारच आहे. नाही गेलं तर मी करून देतो, कारण साहेबांचा शब्द कधी बदलत नाही. काँग्रेसमधनं आलोय म्हणजे विचार करा तुम्ही, मी का काँग्रेसमधनं इकडे आलो भाजपमध्ये. अष्टविनायक गल्लीला त्याच लोकांनी तिथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दलित वस्ती म्हणून नाव दिलं आणि त्या दलित वस्ती म्हणून तिथं 10 लाख रुपयाचा फंड माझ्या मुंडक्यावर बसून ठराव नेलं. कारण त्यावेळी मी बोलत नव्हतो, कारण माझ्यावर त्या लोकांनी 7 तक्रारी केल्यात मला सरपंच पदावरून काढण्यासाठी. त्यांच्या तेवढी धमक नाही. मी 3 वर्ष अजून जर 3 वर्ष सरपंच राहिलो तर गावाची काया पलट करणार 100%. कुठल्याही त्या गावातल्या पुढाऱ्यांना मी ऐकत नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणी येऊन आमच्या दादागिरी केलेली चालत नाही आणि आम्ही खपवून घेत नाही. दुसरी गोष्ट बघा, धनगर गल्ली प्रिन्स तांडा वस्तीमधनं फंड मंजूर आहे, तो ठराव दिलेत. काम आता काम चालूच करायचं आहे. ठीक आहे, आम्ही आचारसंहिता वगैरे काय बघणार नाही, कारण ऑलरेडी ते मंजूरच आहे. थोडंसं काय किरकोळ काम होतं म्हणून थांबलेलं आहे, म्हणजे तिथंही 10 लाख रुपये दिलाय. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नव्हे, तिथं तांडा वस्ती म्हणजे धनगर समाजाचा जो फंड आहे तो तिथं 10 लाख रुपये लावलेला आहे. धनगर समाजाची घर आहेत ना तिथं, आहेत ना. प्रिन्स गल्लीमध्ये 10 लाख रुपयाचा फंड लावलाय आपण, म्हणजे अमोल साहेबांच्या माध्यमातून. मी नाही, अमोल साहेबांनी दिलाय. ताई प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शिशुभरण करणे 10 लाख रुपये साहेबांनी दिलाय आपल्याला. टोटली हा फंड दिलाय 1,47,00,000 रुपये. टोटली 1,47,00,000 रुपयाचं काम चालू आहे. सगळ्या ठिकाणी माझ्यासोबत येऊन बघायचं. कोणी जरी म्हटला काम चालू नाही तर तिथं डबल मी काम करून देतो. ह्यांच्यासारखं फसवून 9,40,00,000 रुपयाचं एक रात्रीत बोर्ड आणून लावलं नाहीत आम्ही. माझ्याच ग्रामपंचायतीवर महाडिक साहेबांचा बोर्ड लावायचा नाही म्हणून माझ्यावर प्रेशर आलं होतं 2 वर्षापाठी. मग ज्यावेळी मी सरपंच झालो त्यावेळी ताई मला गावातल्या महाडिक असू दे, पाटील असू दे, सगळ्याच लोकांनी मला मदत केली होती. स्थानिक आघाडी करून मी निवडून आलो. तर काही लोकांना ते खटकलं, बघवलं नाही. एखाद्या गरीब घरातलं पोरगं होतंय म्हणून त्यांनी माझ्यावर 7 तक्रारी आहेत आता सध्या चालू आहेत. मी धनगर जातीचं नाही म्हणून माझ्यावर तक्रार केली. मी धनगर जातीचं आहे का नाही? अख्या गावाला मी धनगर म्हणून निवडून दिलं ना मला. हे असले कार्यकर्ते, यांचं हे काँग्रेसचं कार्यकर्ते. मी उघड बोलतोय, सगळ्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग जरी चालू ठेवलं तरी चालेल, माझ्यावर पण काय फरक पडत नाही. आणि त्यांचे लोक काही तर कार्यकर्ते असतील तर साईडला, काय प्रॉब्लेम नाही, रेकॉर्डिंग करून घ्यायचे, त्यांना दाखवायचे, काही फरक पडणार नाही. कारण मी काय शशिकांत खोत नाही. शशिकांत खोत म्हणलं की अंकुश धनगर म्हणतो ते. तर काल त्यांनी एक शब्द वापरला साहेबांच्या विषयी, ते मी नंतर बोलतोच तुम्हाला. आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न 1,67,00,000 रुपये अमोल साहेबांनी आपल्याला म्हणजे पाठपुरावा वगैरे पूर्ण करून गावचं पाईपलाईनचं काम 80% पूर्ण झालेलं आहे. झाले का नाही? झाले ना. प्रत्येकाला पाणी मुबलक येते, भरपूर पाणी येते ना ताई. पहिला मोटर लावली
का तेव्हा काहीच नव्हतं, काँग्रेसकडे ग्रामपंचायत होती, कारण सरपंच काँग्रेसचा होता, तो पण महाडी गटातला होता, तो फुटून आला होता आणि त्यांनी सांगावं त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण गावात पाणी येत असताना मोटर जरी लावली तरी पाणी माझ्याच घरात भरत नव्हतं. मी गावाचं काय सांगू आता, पहिला माझ्या घरात बघायला पाहिजे ना. आणि जल जीवनची पाईपलाईन मी 80% पूर्ण करत आणली आहे गावात. मला वाटते गावातल्या पुढारी लोकांची डबल कनेक्शन मी सगळी काढून टाकलेले आहेत. 130 कनेक्शन मी डबल होती, जे गावातले पुढारी होते त्या पुढाऱ्यांच्याकडे डबल चाव्या होत्या आणि मी सगळ्या काढल्या आहेत. आणि आज माझ्या घराजवळ येऊन बघा, माझ्या घराच्या दारात बघितलं तर तुम्हाला अर्धा इंची एकच कनेक्शन दिसणार. दुसरं जर कनेक्शन तुम्हाला बघायला मिळालं तर उद्या सकाळी राजीनामा लिहून देतो. ही काय काढत नाहीत मला, ही किती जरी आपटापटी केली तरी काय फरक पडत नाही. कारण कष्टानं स्वतःच्या खर्चावर तुम्ही मला मी स्वतःचा म्हणजे मला कुठल्या पुढाऱ्यानं खर्च माझा केला नाही. वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता, रक्तात काँग्रेस होतं. माझ्या घरावर गुढीच्या काठला झेंडा असायचा आणि ते बारकं पोरगं उभारलं ना ते कमळ घेऊन, ते माझंच आहे. त्याच्या तोंडाला माईक जरी लावला तर ते अमोल महाडिक निवडून येणार म्हणून सांगणार, अमोल साहेब म्हणत नाही. त्याला लावला आता जरी तुमच्या ह्या लोकांनी जर त्याला माईक लावला ना तर ते एकच शब्द बोलणार, अमोल महाडिक निवडून येणार म्हणून. आणि ह्यावेळी अमोल साहेब 100% निवडून येणार. कोणी किती पण आपटापटी करू दे, काही फरक पडणार नाही. तर सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.